नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस तालुक्यातील मळवली येथे कैलासवासी शकुंतला अंबादास जाधव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन मंगळवार दिनांक 15 जुलै 2025 रोजी करण्यात आले होते। यावेळी श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे 10वे वंशज, देहू संस्थानचे माजी अध्यक्ष हरिभक्तपरायण गुरुवर्य बापूसाहेब महाराज मोरे देवकर यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले। यावेळी कीर्तनानंतर आरती करून पुष्पवृष्टी करण्यात आली। यावेळी लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांसह पै पाहुणे, नातेवाईक, मित्र परिवार व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। या सर्व कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर संभाजी अंबादास जाधव पाटील व समस्त जाधव पाटील परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी कीर्तनानंतर उपस्थित सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। तर पाहूयात आपण हरिभक्तपरायण गुरुवर्य बापूसाहेब महाराज मोरे देवकर यांचे सुश्राव्य कीर्तन। क्षणोक्षणाची करावा विचार, करावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागम एखादी परी, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी, नाशिवंत देह जाणार सकळ, भविष्य खातो काळ सावधान। तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे,
नका डोळे धुरे भरोणी राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शिवे लागी सेवक झालो मुचाला गलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरील करावा अवीर क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भवसिंधू प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ सकल संत शिरोमणी भक्त कल्याण मूर्ती सच्चिदानंद स्वरूप संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा याचे आवाज सर्व मनुष्य जीवाला एक विचार करायला लावणारा अभंग आहे आणि एक सावधानतेचा इशारा देणारा अभंग सगळ्यांच्या पाठातील परिचयातील असा प्रासादिक अभंग आहे. आज या ठिकाणी आजची कीर्तन सेवा आहे त्या सेवेला निमित्त आहे. काही सेवा निमित्तानं असतात, काही निर्निमित्तानं असतात, काही नैमित्तिक सेवा असतात. त्यातली ही सेवा काही निमित्तानं सेवा आहे. आजच्या ह्या सेवेचं निमित्त इथं उपस्थित असलेले सर्वच जण त्यांना हे माहीत आहे. तरी परंतु कशाच्या निमित्तानं सेवा आहे याचा परिहार देणं हे थोडंसं गरजेचं असतं. रोज आपल्या घरामध्ये आपण रोज काही कीर्तन करत नाही, रोज भजन नाही, रोज अन्नदान नाही, रोज काय आपल्या सत्कर्म घडेल असं काही सांगता येत नाही. पण यापासून कोणीच वंचित राहू नये. पण तुकाराम महाराजांनी समोरची जशी व्यक्ती आहे तसा उपदेश तुकोबारांनी त्याला केला की
उपदेश करत असताना सुद्धा समोरच्या व्यक्तीचा अधिकार किती आहे, अलीकडच्या भाषेत सांगायचं झालं तर त्याची कॅपॅसिटी किती आहे ग्रहण करण्याची, आणि तेवढाच त्याला उपदेश करावा. आणि हा व्यवहार जगद्गुरु तुकोबारायांना माहीत होता. म्हणून अधिकार तैसा करूपदेश साहे ओझे जास तैसे, जेवढं पेलं तेवढाच तुकोबाराने उपदेश केला. म्हणून तुकाराम महाराजांनी असा उपदेश केला की अवघा काळ नाही जरी समयावरी जाणावे. महाराज म्हणतात की सतत तुला जमत नाही, ठीक आहे. संतांच्या बाबतीमध्ये हा नियम नाही. त्यांचं सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रतः नमसत्यांच महाभक्त्या नित्ययुक्ता उपासते धारा अखंडित ओघ चालेला नित्य. कितीतरी आपल्याला प्रमाणात देता येतील की गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. ज्ञानोबाराय तर पुढं जाऊन सांगतात, शेवटचंच प्रमाण सांगेल, आणि जागता जवाशीजे तव जेनी ध्याने भावना भावीजे डोळा लागत घेऊ देखीजे त्याची स्वप्ने. म्हणजे त्यांचं सतत आहे. आपल्याला सतत नाही जमत तर काही निमित्ताने करत जा. आजच्या या सेवेचं निमित्त आहे. त्या पाटील कुटुंबातील मातोश्री कैलासवासी शकुंतलाताई अंबादास पाटील तथा काकी या नावानं त्यांना ओळखलं जात होतं. त्यांना आपल्यातून जाऊन आज बरोबर 1 वर्ष झालेलं आहे. आणि वर्षश्राद्धाच्या निमित्तानं, त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या ह्या पाटील कुटुंबियांनी, त्यांच्या चिरंजीवांनी हा धार्मिक विधी या ठिकाणी आज आयोजित केली. आणि ही सेवा थोडीशी दुःखद प्रसंगाच्या निमित्तानं आहे. माणसाच्या जीवनामध्ये दुःखाचे प्रसंग असतात, सुखाचे असतात. पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, प्रसंग कोणताही असू दे, सुखाचा असला तरी भगवंताचं नामचिंतन आणि दुःखाचा असला तरी नामचिंतन. विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तुकया मुखा विठ्ठल. प्रसंग कोणताही असू दे, प्रसंग तर जीवनात सगळेच येतात, सुखाचे येतात, दुःखाचे. जीवनामध्ये सगळ्याच गोष्टीचा परामर्श आहे. जीवनामध्ये नुसतं सुख नाही, नुसतं दुःख नाही, नुसता जय नाही, नुसता पराजय नाही, नुसता मान नाही, नुसता अपमान नाही, नुसती लाभ नाही, नुसती हानी नाही. जीवनामध्ये लाभ आहे, हानी आहे, सुख आहे, दुःख आहे, जय आहे, पराजय आहे, पावसाळा आहे, उन्हाळा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. महाराज म्हणतात, आनंदे निर्भर असो भलते ठाई सुखदुःखा नाही साडा. तर जीवनामध्ये सगळ्या गोष्टींचा परामर्श आहे. तुकाराम महाराजांना सुद्धा ह्या गोष्टीचा परामर्श करा. महाराजांच्या जीवनामध्ये काही सुखाचे प्रसंग आहेत, काही दुःखाचे. दुःखाच्या प्रसंगाची तर मोठी यादीच आहे तुकाराम महाराजांच्या जीवनातलं पहिलं दुःख आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज 17 वर्षाचे असताना त्यांचे वडील गेले. तदनंतर 2 वर्षामध्ये त्यांच्या आईसाहेब गेल्या. परत 2 वर्षाचा काळ झाला नाही तोपर्यंत त्यांचे थोरले बंधू सावजी विरक्त होते. घरातून बाहेर पडले, ते परत घरी आलेच नाही. महाराजांचा काशीबा नावाचा एक 7 वर्षाचा मुलगा तापाच्या आजारामध्ये गेला. मोठी यादी आहे दुःखाची. अंगावरती शोभा कासाराच्या पत्नीनं वाईट भावनेनं अंगावरती उकळलेलं पाणी ओतलं होतं. आता पाणी अंगावरती ओतलं, खाली बसल्यानंतर आंघोळीला असं हंडा भरून. आता पाण्याचा स्वभावच आहे, अंगावर ओतलेलं पाणी अंगावर राहत नाही, ते खाली येतं, त्याचा स्वभाव आहे. पण ते पाणी इतकं उकळलेलं होत नव्हतं की ते पाणी खाली येत असताना नुसतं पाणी खाली आलं नव्हतं, तर डोक्याचे केस आणि पाठीची चमडी घेऊन झाली. जळे माझी काया लागला उन्हाळा धाव
बरे केशवा माये बाप्पा महाराजांनी आपल्या प्रमाणाने ते सांगितलेलं असो. अनेक दुःखाची मालिका आहे, परंतु त्या प्रसंगाला भगवंताचंच नामचिंतन तुकोबारांनी केलं. प्रसंग कोणता जरी असला तरी भगवंताचं नामचिंतनच करावं. कारण दुःखाच्या प्रसंगाला भगवंताचं नामचिंतन केलं तर दुःख कमी करतो आणि सुखाच्या प्रसंगाला केलं तर सुख वाढवतो. सुख वाढवणार आहे. वाढविले सुख भक्तिभाव धर्म मुळाचार नाम विठोबाचे. भगवंताचं नामचिंतन हे सुख वाढवतं आणि दुःख कमी करतं. म्हणून दुःखाच्याही प्रसंगाला भगवंताचं नामचिंतन. म्हणून आज आमच्या या काकींचं प्रथम श्राद्ध आहे. काकींनी आपल्या परिवारामध्ये सगळ्यांना मनापासून जीव लावला, प्रेम केलं आणि आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून आयुष्यभर एक प्रामाणिकपणे त्यांनी संसार केला. आज त्यांना जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. गेल्या तरी त्याचा स्मृतिगंध आपल्या चांगल्या स्वभावानं तो दुर्मिळ महाराज दरवळत असतो. आणि तुकाराम महाराज सांगतात की मनुष्य गेला तरी त्याच्या आठवणी चांगल्या असल्या तर त्याला मरणच नसतं. तुका म्हणे का
भीतीने पाठीमागं उरतात, त्याला तुकोबाराच्या दृष्टीनं मरण नाहीच. पण माणसाचं आयुष्य किती असतं हे मी नेहमी सांगत असतो. व्यवहार दृष्टीप्रमाणे आपल्याला भगवंताच्या इच्छेने आयुष्य होते, कुणाच्या गोष्टी हातातले नाही. जे जयाचे विहित ईश्वराचे मनोगत म्हटलंय. कुणाला 70 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्ष. वचनम किम दरिद्रता. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला बोलायला तर हरकत आहे, 100 वर्ष हे लौकिकाचं आयुष्य आहे. आमच्या रामदेव बाबाचा तर दावा आहे, माझ्या म्हणण्याप्रमाणे आहार घेतला आणि योगा जर माझ्या पद्धतीने केला तर 132 वर्ष. पण मग असं माझं म्हणणं आहे बाबा की बाबा 133 वर्षी का होता पण मरावंच लागेल ना. असा काही तो दावा करत नाही ह्या योगा केला तर कधी मरणारच नाही. म्हणजे आयुष्याला शेवटी मर्यादा आहे. हे लौकिकाचं आयुष्य आहे. पण खरं आयुष्य किती असतं हे मी नेहमी सांगत असतो. मनुष्य गेल्यानंतर जितके दिवस त्याचं नाव पाठीमागं राहतं ना ते खरं आयुष्य असतं. बघा, एखादा म्हणेल ज्ञानेश्वर महाराजांना 22 वर्ष आयुष्य मिळालं कलियुगातलं. किती? वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली. तुकाराम महाराजांना या कलियुगातलं आयुष्यमान 41 वर्ष 1 महिना आणि 17 दिवसाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना या कलियुगातलं आयुष्यमान अवघ्या 51 वर्षाचा आहे. स्वामी विवेकानंदांचं या कलियुगातलं आयुष्यमान फक्त 33 वर्षाचं आहे. अतिशय अल्प वयामध्ये. पण आज ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं नाव घेतल्याशिवाय आपला दिवसच जात नाही. ज्ञानेश्वर महाराज तिथं सप्तशतकोत्तर शताब्दी चालू म्हणजे 750 वर्ष झाली त्यांना. तुकाराम महाराज वैकुंठानं जाऊन 450 वर्ष झाली, जन्माला येऊन 425 वर्ष झाली. असो, हे शाश्वत आयुष्य आहे. हे खरं आयुष्य आहे माणसाचं. आणि म्हणून तुकाराम महाराज या अभंगातून जो समग्र विचार आपल्याला सांगतात की बाबा तुम्हा आम्हाला सगळ्याला म्हणतात तुम्ही भाग्यवान आहे. तुमच्यासारखं भाग्य हे तुम्हालाच मिळालं. मग काही लोकांना सतत आपली तक्रार करायची सवय असते. काही तक्रार करणारे लोक असतात. तर त्यांच्या काय तक्रारी असतात ते सांगून मी वेळ घेणार नाही. अतिशय थोडी वेळ आहे आपल्याकरता. पण महाराज म्हणतात तुला मनुष्य जन्म मिळाला ना हे सगळ्यात तुझं मोठं परमभाग्य आहे. सगळ्या योनी किती आहेत आपल्याला माहीत आहे. किती आहेत दादा? 84 लक्ष योनी आहेत. 1, 2, 3 नाही, 84 लक्ष. आणि त्या 84 लक्ष योनीतलीच ही एक आहे मनुष्य योनी. आणि तुला भगवंताच्या कृपेनं म्हणा काही तुझ्या प्रारब्धानं म्हणा तुला ह्या योनीमध्ये नंबर लागला. ह्या योनीमध्ये तुझा नंबर लागला. याच्यात तुकोबारा म्हणतात तू भाग्यवान आहेस. दुर्लभ आपल्याला वेळ कमी आहे. मी तर ते तुला अगोदरच सांगितलं अतिशय कठीण आहे. मी पण भजन तुम्ही महाराज आहे तुमचा काय अवमान करतोय असं नाही बरं का. पण त्याला संध्याकाळचं कीर्तन पाहिजे निवांत. मग काय प्रमाण म्हणायचे म्हणा. आता मी जर महाराजा पुढं सांगत बसलो तर म्हणतील महाराज घ्या तुमचं डोरलं तुमचं आमचं सगळं. अतिशय कामाची मंडळी असते महाराज. 10 ते 12 मग पाहुण्याचं श्राद्ध म्हणून बसतात ते आमच्या पुढं. खरं बोलायला काय हरकत आहे. हे ऐकायला आता सध्या वेळच नाही कोणाला. गतिमान युग आहे. घडी घडी काळ वाटे याची पाहे. लोक म्हणतात अजून किती आहे अवकाश कीर्तन सुटायला. हे खरं आहे. काही वेळेला खरंही बोलावं लागतं. महाराज म्हणतात तू नशिबान आहेस, भाग्यवान आहेस. तुला मनुष्य जन्म मिळाला. नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती. किती उत्तम आहे. देवाची होईन म्हणती ते होती तरी का चित्ती नका. अतिशय भाग्यवान आहे. नरदेह तुला मिळाला. तुला जर 84 लक्ष योनीमध्ये चुकून दुसरी योनी मिळाली असती
तर तुला काहीच करता आलं नसतं, तुला विचार पण करता आला नसता. अशी एकच योनी आहे की त्या योनीमध्ये मनुष्य हा विचार करू शकतो, तो म्हणजे मनुष्य योनी. म्हणून तुकोबाराय सांगतात या अभंगातून, क्षणोक्षणा हासी करावा विचार. करा बरं विचार, तुम्ही विचार करण्याची तुम्हाला पात्रता आहे, क्षमता आहे, विचार करण्याची बुद्धी आहे. ह्या सगळ्या गोष्टी महाराज म्हणतात की तुला मिळालेल्या आहेत. तो भाग्यवान आहे. कुणाला हात दाखवू नको आणि भविष्यकाराकडे तर जाऊच नको महाराज म्हणतात. भविष्यकाराच्या विरोधात महाराज काही त्याचं खरं नाही महाराज म्हणले. तुझं भाग्य मोठं आहे, तू नशीबवान आहेस, तू मनुष्य जन्माला आलास तर चुकून तुला दुसऱ्या योनीमध्ये मिळालं असतं. कुठल्या योनीचं एखाद्या मी नाव नाही घेत, पण त्यात जर तुला नंबर लागला असता तर तुला हे विचार करता आला नसता. मला सांगा, गाय म्हैस ही विचार करू शकते का? मालक सकाळी वारीला निघाला, घरी कोणच नाही, कुलूप लावलंय आणि त्यानं काय केले, 3 वेळची वैरण टाकली. मी सकाळी 12 सोडून 12 सोडूनच येणार आहे म्हणला. 2 बादल्या पाणी ठेवले, हे सकाळी पे, हे दुपारी पे. ही वैरण सकाळी खा, ही दुपारी खा. मला त्याला सांगितलं, कळालं का त्याला? पण त्याने विचार तर केला का? पाहिजे तेवढी खाल्ली, त्याच्यावर विष्ठाधर्म केला. विचार करण्याची तिला कुवतच नाही महाराज, तिला दोषच नाही केलं, तिच्याकडे ती बुद्धीच नाही. तसं महाराज म्हणतात या मनुष्यामध्ये तुला विचार करण्याची बुद्धी आहे, तू विचार कर बरं. कोणता विचार कर? तुम्ही म्हणता आम्ही ते विचार करतोय महाराज. कीर्तनाला बसलं तरी विचार करतोय, काळ घेऊन उभा राहिलो तर विचार करतोय, आणखी पुढे जाऊन सांगेल कंबर बांधून कीर्तन करत असला तरी विचार करतोय. विचार नाही असं कुठला आहे? मनुष्य बिगर विचाराचा नाहीच. महाराजांनी सांगण्याची गरजच नाही काही तुम्हाला. महाराज म्हणतात मी सांगतोय तो विचाराचा तुला विसर पडलेला आहे, तो विचार करतोयस. विचाराचे तर खूप प्रकार आहेत. अनेक वेळेला मी सांगतो, स्वार्थी विचार तर प्रत्येक जणच करतो. असा जगामध्ये मनुष्यच नसेल की तो स्वार्थाचा विचार करत नाही. पण महाराज म्हणतात निस्ता स्वार्थी विचार करून कोणाचं चांगलं झालेलं आहे नाही. स्वार्थाचा विचार करता कुठं क्लास लावावं लागत नाही, कुठं विद्यापीठात जावं लागत नाही, कुठल्या गुरुकुलामध्ये जावं लागत नाही, कोणाकडून शिक्षण घ्यावं लागत. मनुष्याचा जन्मजात स्वभाव आहे स्वार्थानं पचडलेला मनुष्य. त्या स्वार्थानं नक्की कुणाचंच कल्याण झालेलं आहे. महाराज नुसत्या स्वार्थी विचार करू नका. त्या कैकेयीचं उदाहरण आपण नेहमी देतो. त्या कैकेयीला स्वार्थी विचार निर्माण झाला आणि तिने ठरवलं आपल्या भारताला गादीवरती बसवायचं, रामाला वनवासाला पाठवायचं. महाराज त्या कैकेयीचे किती हाल झाले हो. कैकेयीला शिव्या घातल्या आपल्या मुलांनी, चांडाळीने म्हटला, पापीने म्हटला, तुला कुणी हा स्वार्थी विचार शिकवला? राम तुझा मी दुसऱ्याचा हे कुणी सांगितलं? आणि आपल्या आईला शाप देणारा मुलगा एकच आहे, तो म्हणजे भरत. आणि तो शाप त्याचा खरा ठरला. आता काय काय माणसं शाप देतात बरं, तर उलट त्याचं चांगलंच होते. काय सांगावं त्या शापाचं? शाप खरा होत नाही. त्या भरताने आईला शाप दिला, तुला स्वार्थी विचार निर्माण झाला. म्हणून आई इथून पुढच्या काळामध्ये सुमित्रा नाव ठेवती, कौशल्या नाव ठेवते, पण कैकेयी कोणच नाव ठेवणार नाही. तुला नामशेष करून टाकतो. का तर केवळ स्वार्थी विचार करणारी तू आई आहेस. अशी कुठं आई असते? फक्त स्वार्थच तुला दिसतो. मी तुझा राम दुसऱ्याचा हे तुला कोणी शिकवलं? मला गादीवरती बसवायचं, त्याला वनवासाला पाठवायचं हे कोणी तुला स्वार्थ शिकवलं? त्याने शाप दिलेला आहे आणि त्या शापाचं फलित त्या कैकेयीला नामशेष केलं. भरताने सांगितलं, आई इथून पुढे जर कोणी चुकून जरी त्या मुलीचं नाव कैकेयी ठेवलं तर त्या पाळण्याजवळ जाऊन त्या मावळणीचा कान पकडीत म्हटलं. मला वाटतं त्या भरताला कोणी येऊ दिलं नाही. कोणते नाव ठेवते, कैकेयी नाव ठेवते. जाऊया, खूप उदाहरणं आपल्याला पुराणात सांगण्यासाठी आहे. जर कौरवांच्या कुळाचा नाश झाला असेल तर केवळ स्वार्थी विचार, स्वार्थापेक्षा दुसरं काहीच नाही, विधायक काहीच नाही. आता जाऊ द्या, आपल्या भविष्याप्रमाणे वाटणी गेली पाहिजे. कदाचित थोडी कमी जास्त असेल. आता ह्या भावाच्या मुलामध्ये फार विसंगती होती. पंडूराजाला किती मुलं होती हो? 5च होती.
आणि धृतराष्ट्राला किती होती? 100 मुलं होती. हे दोघं भाऊ. तर भावाभावाची वाटणी ही मुलाच्या हिश्श्यावर होत, भावावरच होत. एखाद्याला 10 मुलं असतात आणि एखाद्याला 2च असतात. म्हणून काही ज्याला 10 मुलं आहेत त्याला तो भाऊ वाटणी जास्त देत, समान वाटणी. पण देवाने शिष्टाई केली आणि सांगितलं अशी वाटणी होत नाही, पण थोडीशी मी कौरवांचीच बाजू घेतो. जाऊ द्या, त्यांना 100 आहेत म्हणून पांडवांना थोडंसं समजावून सांगितलं आणि शिष्टाई केली आणि सांगितलं, अरे जाऊ द्या, ह्या पांडवांना 5 जणांना फक्त 5च गावं द्या आणि बाकीची सगळी प्रॉपर्टी म्हणजे सगळा भारत देश तुम्हालाच घ्या. तर मला वाटतं देवानी दिल्ली कलकत्ता नावं घेतली का काही माहीत नाही 5 गावाला. पण तो समेट काही झाला नाही. अंगठा दाखवला कौरव धृतराष्ट्राने आणि कृष्णाला म्हणाले, ते भांडण मिटवायला काही सरपंच उपसरपंच तंटा करून झाले, तंटामुक्तीचे अध्यक्ष. आपल्याकडे ती परिस्थिती नाही. पण पुणे जिल्ह्यातून आम्ही बऱ्याच बातम्या ऐकल्या. एक बातमी अशी होती, शेवटी तंटा करून तंटामुक्तीचे अध्यक्ष झालेच म्हटले. असा सामान्य व्यक्ती नाही. विश्वनियंता भगवान परमात्मा भांडण मिटवायला शिष्टाई करा आणि जाऊ द्या म्हटले, 5च गावं द्या आणि बाकी सगळं तुम्हाला घ्या. धृतराष्ट्राने उत्तर दिलंय देवाला, 5 गावाचं सोडून दे, पण सुईच्या टोकावर बसेल इतकी माती देणार. कुणाला? भावाला. केवढा स्वार्थ आहे ना. सुईच्या टोकावर बसेल इतकी म्हणजे काहीच देणार नाही. मग त्या स्वार्थाचं फलित काय झालं? तुकाराम महाराज सांगतात, अरे त्या कौरवांचा वंशच राहिला. अख्ख्या भारत देशाचे ते मालक होते. भारत देशाच्या या 7बाऱ्याच्या उतारावरती एकट्या कौरवांचंच नाव. परंतु दुर्योधन त्या कपारीला होता. तिथं जाऊन त्या भीमाने त्याला गाठला, गच्चीला पकडलं त्याच्या आणि उघडी मांडली करून माझ्या धर्मपत्नीला दाखवणारा तोच का? राग आहे शेवटी माणूस. असं पाठीमागं पुढं घेतलं आणि असा जोरात त्यांनी त्या कपारीवरती ढकलल्याबरोबर जोरात मार लागला आणि जीभ बाहेर पडली महाराजाची. कुणाची? भारत देशाच्या पटलावरती एकट्याचंच नाव आहे. जीभ बाहेर पडली आणि भीमाकडं एकच अपेक्षा केली त्याने, मला भीमा काहीच नको, मला फक्त तांब्याभर पाणी दे थंडगार. तेवढं पाणी सुद्धा त्याला मिळू शकलं नाही. महाराज किती सत्ता दिसली, पण केवळ त्याला आड आले असेल तर काय स्वार्थ. महाराज म्हणतात किती सत्ता होती पण त्या सत्तेचा काही उपयोग होत नाही. मग ते न चले काही
केवढी सत्ताधीश मंडळी, त्यांचं काय चाललं शेवटी, मग तेथे नचले काही सत्ता संपदा, राहील ठाईच्या ठाई पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तरी अमाज्ञा. म्हणून तुला हा नरदेह मिळालेला आहे, तर ह्या नरदेहामध्ये एक समग्र विचार कर. कोणता विचार कर? ह्या भवसागरामध्ये आलेला आहे, तर ह्या भवसागरात तुम्हाला पहिलं तीराला जायचंय. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. भवसिंधू म्हणजे ह्या भवसागरातून तरुण पहिलं तीराला जायचंय. पहिलं तीराला जाणं हे अतिशय कठीण आहे, अतिशय दुरापास्त आहे. बरेच जण याच्यातून वाहतच गेलेले आहेत, बुडाले त्याचा मुळना मार्ग. पण पहिलं तीराला जाणारी किती आहे? ज्ञानोबा आहे. कमी लोकसंख्येच्या काळामधला आकडा सांगतायत, अस्तेच्या महापुरी रिगता ती कोटीवरी, परी प्राप्तीच्या पहिलं तरी उपाय लागा. एखादा विरळा ईसा कोणी तुका त्याशी होता. म्हणून तू विचार कर आणि ह्या भवसागरातून पहिलं केलं होता, मला इथं कशा करता पाठवलेला, इथं मला काय करायचंय आणि इथं काय करून मला पुढच्या प्रवासाला जायचंय. तुकाराम हा समग्र विचार करायला सांगतात. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. आणि हा जर विचार तू नाही केला तर महाराज म्हणतात, एक दिवस तुझा हा देह नाश तर पावणारच आहे. हा स्वभावता नाश आहे. महाराज म्हणतात, मी म्हटलो म्हणून काही नाश पावेल असं नाही. या देहाला स्वभावता नाश आहे. किती जरी दिवस हा देह राहिला तर एक दिवस स्वभावता, शास्त्रामध्ये 3 नाश आहे. एक परता नाश आहे, एक आश्रय नाश आहे आणि एक स्वभावता नाश आहे. परता नाशामध्ये डेरा आहे, पाण्यानं भरलेला आहे, पण तो अडणी त्या फरशीवरून घसरली आणि भरलेला पाण्याचा डेरा जर खाली पडला तर फक्त त्याच्या ठिकऱ्या होतात, तो परत मूळ स्वरूपाला प्राप्त होत नाही. त्याचा नाश आहे तो आश्रय नाश आहे. भिंतीवरती चित्र काढलंय आणि ती भिंतच जर कालाच्या ओघामध्ये पडली तर त्या चित्राचा नाश करावा लागत नाही, आपोआप होतो. याला आश्रय नाश म्हणतात शास्त्रात. आणि स्वभावता नाश, आंबा हे फळ किती जरी चांगलं असेल, अगदी आपण त्याला एअर कूलरमध्ये वगैरे ठेवलं, फ्रीजमध्ये ठेवलं तर कालांतराने तो नाशतो. त्याला स्वभावता नाश म्हणतात. असा हा मनुष्य देह, त्याला आयुष्य कितीही मिळालं, 110 वर्ष मिळालं, मगाप्रमाणे 132 वर्ष मिळालं, तर एक दिवस याला नाश आहे. तुकोबारा म्हणतात, नाशिवंत देह हा नाश पावणार आहे. मग तो चांगल्या व्यक्तीचा नाश पावतो, वाईट व्यक्तीचा नाश पावतो. मृत्यू ही त्रिकालाबाधित सत्य गोष्ट आहे की तुकाराम महाराज सांगतात की उपजल्या पिंडा मरण सांगतात. ज्या पिंडाला जन्म आहे त्याला मृत्यू ही त्रिकालाबाधित सत्य गोष्ट आहे. भगवान स्वतः सांगतात, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणून धनंजयाच्या. जो जन्माला आलेला आहे त्याला मृत्यू ही गोष्ट ठरलेलीच आहे महाराज. त्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही. चांगले असू दे, वाईट असू दे, मिळालेल्या आयुष्यापेक्षा एक क्षणाचे आयुष्य त्याला मिळू शकत नाही. त्याच्यावरती अर्जुनाने 5000 वर्षापूर्वी सुंदर प्रश्न अर्जुनाला केला की जो आज प्रश्न आम्हाला भेडसावतो. एखाद्याची बातमी कानावर पडली तर अहो खरं आहे का बघा, पुन्हा फोन लावा. अहो काल आम्ही दुपारी बोललोय, एका कपातला अर्धा कप चहा दोघांनी घेतलाय, ते खरं नसेल. एखादा म्हणतो रात्री आम्ही आहो त्यांचं कीर्तन ऐकले, खरं नसेल बघा, पण ते खरंच असतं. चांगली व्यक्ती असू द्या, वाईट असू द्या, याच्यावरती अर्जुन प्रश्न करतोय. चांगल्या व्यक्तीला थोडासा आयुष्य वाढवून देणार. भगवान सांगतायत, ज्या दिवशी जन्माला आली त्या दिवशीच मी मृत्यूची तारीख त्याची डिक्लेअर केली. म्हणजे मगाचं प्रमाण थोडं अलीकडं आहे. इथं कुणाचं चालत नाही, मग तिथे नचले काही सत्ता संपन्न. पण इथं भगवान सांगतायत माझं पण काही चालत नाही. मी त्याची तारीख त्या दिवशी डिक्लेअर केलेली आहे, वेळ केलेली आहे, ठिकाण डिक्लेअर झालेलं आहे. ह्याच्यावरती अर्जुनाने 6व्या अध्यायामध्ये प्रश्न केला आहे. इंद्रिय ग्रामोनी निघाला, अस्तेच्या वाटा लागला, आत्मसिद्धीच्या नगरात गेला. अतिशय सज्जन व्यक्तीचं वर्णन आले. याच्यापेक्षा सज्जन व्यक्ती दुसरी असू शकत नाही. मग अशी व्यक्ती तुझ्या प्राप्तीकरता निघालेली आहे. त्यांनी घरी सोडलेला आहे आणि तुझ्या प्राप्तीकरता निघालेला आहे.
त्यांनी तुझ्या प्राप्तीतलं 3/4 अंतरही काढलेलं आहे. फक्त तुझ्यापर्यंत यायला भगवान सांगतायत 1/4 म्हणजे 1/4च अगदी अंतर आहे. आपल्याला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वाखरीपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे, घरी सोडलेलं आहे. आणि आता तिथून अगदी थोडं 1/4च्या पेक्षाही कमी आहे. पण त्याचा जर आयुष्यरूपी सूर्य तिथंच मावळणार असेल तर तू पंढरपूरपर्यंत त्याला जाऊ द्यायला काय हरकत आहे. म्हणजे त्याची प्राप्ती होईपर्यंत, त्याचं दर्शन होईपर्यंत तिथंही भगवान सांगतात, अंगठा दाखवतात, नाही त्याचं आयुष्य जर तिथं संपत असेल तर मी त्याला आयुष्य वाढवून देत नाही. इतकं ठणकावून त्यांनी सांगितलंय की मग त्याला काय करावं लागेल, मी आयुष्य वाढवून देणार नाही, जलद गतीनं प्रवास करावा लागेल आणि वेळेच्या आत तिथं पोहोचावं लागेल. म्हणजे तुला आयुष्य आहे त्याच्यामध्ये सगळा कार्यभार तुझा उरखावा लागेल, त्याच्याकरता मी आयुष्य वाढवून देणार नाही. म्हणून आयुष्य ही फार अतिशय महत्वाची गोष्ट आहे महाराज. आपल्याला माहित आहे की मी नेहमी उदाहरण देतो त्या रावणाचं. रावणाने एका क्षणाचं आयुष्य मागितलं होतं. किती? चित्रगुप्तापुढं एक क्षणाचं आयुष्य दे मला, त्या क्षणामध्ये मला काही कामं करायची. आता अर्जुनाची कामही मोठी होती, आता आमची कामही छोटी, आयुष्यही छोटं, मागणीही छोटी. आता आपली फार तर आयुष्यातली मोठी कामगिरी म्हटलं तर शेजाऱ्याचा अर्धा एकर घ्यायचं राहिले. विनोदाचा भाग सोडून द्या, आणखी छोटं काम काय, माझ्या मुलाचं लग्न राहिलंय, डोळ्या देखत झालं तर बरं होईल. एवढ्या छोट्या छोट्या मागण्या असतात. रावण मोठा होता. रावण म्हटला मला सोन्याला सुगंध द्यायचा आहे. केवढं काम आहे मला, सोनं आहे पण सुगंध. रावण म्हणतो मला त्या समुद्राचं पाणी गोड करायचं आहे, ते सगळं ॲक्वा बिस्लरी करून टाकायचे, ते खारं पाणी निरोपयोगी आहे, ते पाणी उपयोगात आलं पाहिजे प्यायला, म्हणून ते गोड पाणी करायचं आहे मला. स्वर्गाला जायला शिडी करायची. 2-3 काम आहेत. एक आयुष्य थोडं दे, त्याच्या मोबदल्यात तू काही मागेल ते दे म्हणतो. परंतु त्याला क्षणाचं आयुष्य मिळालं. केवढा सत्ताधीश होता, केवढा संपत्तीवान होता, हे सगळं वर्णन करायला वेळ नाही. त्याच्या संपत्तीचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलं. कोणाच्याकडे 10-5 फॅक्टऱ्या आणि 10-5 विमानं स्वतःचे, इतक्या लुंग्या सुंग्याचं नाही वर्णन ते. कोटी घरे जेते काशा आणि तांब्याची, आणि थोडक्यात सांगत शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घरं, आणि सांगत असे संख्या जैशी तैशी. आता काही लोकांचा विश्वास बसणार नाही, पण तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे. आता ज्याचा विश्वास नाही त्याचा आईबापावरच नसतो तर बाकीच्यावर काय बसणार आहे. तशा लोकांचं काय आपल्याला घेणे देणे नाही. जाऊ द्या. काही माणसं म्हणतात महाराज असं कुठं असतं का. बरं का, अरे तुझी कॅपॅसिटी तेवढी आहे तर तुला हे खरं कसं वाटणार. जाऊ द्या, विषयांतर करून वेळ घेणार नाही. असा एवढा बलाढ्य रावण आहे, पण त्याला क्षणाचं आयुष्य मिळालं नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात हा देह एक दिवस नाश होणार, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. रोज आयुष्य महाराज काळ खातो. एका दिवसानं रोज आपलं आयुष्य कमी होतं. वाढदिवस बिडव दिवस ही काही भानगड नाही. बरं, हां, कमी दिवस आहे माणूस, रोज एक कमी दिवस होतो. तिथं 1 रुपया खर्चल्यावर काय वाढतो का. रोज आयुष्यातला आपला 1 दिवस कमी होतो आणि आयुष्य हे 1 दिवस संपुष्टात येतं. पण तुकाराम महाराज म्हणतात ते होण्याच्या अगोदर तू सावध राहा. बरं, हे आयुष्य कधी संपून जाईल, बघता बघता कधी 66 वर्ष होतील काहीच कळत नाही महाराज. कधी आयुष्य संपून जाईल. हातीचे निधान जाय मग तू करशील काय. ज्ञानोबाराय म्हणतात हे हातचं निधान तुझं कधी तुला सोडून जाईल काही सांगता येत नाही. तीच भाषा तुकोबाराय इथं वापरतात. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. पुढं सांगतात पण तू काय करतं संत समागम कर. म्हणजे चांगल्याच्या संगतीमध्ये राहा. संत समागम धरावी आवडी. जीवनामध्ये परमार्थ हे मोठं धन आहे. परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण व्हावं या जतन, हे तू जमा करण्याचा प्रयत्न कर. हे धनाची खऱ्या अर्थानं तुला गरज आहे. जशी व्यावहारिक धनाची आपल्याला गरज आहे तशी ह्याही धनाची थोडीशी आपल्याला गरज आहे. म्हणून हे पण धन जमा कर. तुकाराम महाराज दोन्ही धन जमा केलं. जोडून या धन उत्तम व्यवहारिक, हे व्यावहारिक धन जमा केलं. आणि दुसरं जोडिले हे नसरे धन अविनाश आनंद घन अमूर्त मूर्ती मधुसूदन. या नाटाच्या अभंगामध्ये शाश्वत धनाची जोड केली.
आणि मग तुकोबाराय म्हणतात हे का करायचं, तर हा देह कधी तुझा नाश होईल काही सांगता येत नाही. आणि शेवटच्या चरणामध्ये आपल्या जीवनाचं सगळं सार सांगून जातात. या इलोकाच्या व्यवहारामध्ये महाराज म्हणतात तुला सत्ता मिळेल, तुला संपत्ती मिळेल, तुला जगन्मान्यता मिळेल, तुला आणखी सौंदर्य मिळेल, तुला ज्या ज्या गोष्टी या लौकिक वाढवणाऱ्या आहेत त्या सगळ्या तुला प्रारब्ध वशामध्ये मिळून जातील तुझ्या भाग्यानं, तुझ्या परमभाग्यानं. पण एवढं जरी सगळं सत्ता मिळाली, संपत्ती मिळाली, जगामध्ये मान्यता मिळाली, लौकिक मिळाला, ज्ञान मिळालं, जे काही मिळायचं ते सगळं मिळालं, पण तुकाराम महाराज म्हणतात त्याची तू घमेंड करू नको, त्याचा तू गर्व करू नकोस. आणि आणखी खाली येऊन, अतिशय खाली येऊन तुकोबाराय सांगतात त्याची तू मस्ती करू नकोस. का तर तुकाराम महाराज म्हणतात हा नरदेश तुला एक दिवस सोडून जाणार आहे, तर तू कशाचा गर्व करशील. म्हणून तुका म्हणे हे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे बनून राहू. डोळे धुरे या शब्दाचा अर्थ डोळ्यावरती त्याचा धूर येऊ देऊ नको असा सरळच अर्थ आहे. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला या अभंगातून महाराज सावध करतात, विचार करायला लावतात. बऱ्याच गोष्टी आहेत. असो अभंग दिसायला कधी छोटा असला तर आपल्याला तो खऱ्या अर्थानं विचार करायला लावणारा अभंग असो. अभंगाचा सरळ अर्थ अल्पाशा आपल्या बुद्धीप्रमाणे अल्पाशा वेळेमध्ये मी आपल्या पुढं त्याचं चिंतन मांडलेलं आहे. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धोरे भरून राहो, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. थोबार कुमार क्षणोक्षणा बोला बोला हाय बरोबर बोला. क्षणोक्षणा हाची करावा
नाशिवंत असो आपली आता वेळ संपलेली आहे. राहिलेल्या 5च मिनिटांमध्ये
श्राद्धाच्या विषयी थोडंसं बोलतो, सेवा समर्पित करतो. आज ते कैलासवासी मातोश्री शकुंतला अंबादास पाटील यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे, प्रथम श्राद्ध आहे. आणि त्या निमित्ताने श्राद्ध या विषयावरती आमच्या देवकरांच्या वरती प्रेम असणारे, श्रद्धा असणारे ललितकर महाराज खूप अभ्यासपूर्ण डीपमध्ये सांगत असतात. तितकं आपल्याकडे काही वेळ नाही, पण थोडक्यात मी आपल्याला सांगेन, श्राद्ध ही व्यक्ती गेल्यापासून सुरुवात होते. त्याला चटश्राद्ध म्हणतात, कुंभश्राद्ध, भरणी श्राद्ध, महिन्याला घालतो त्याला मासिक श्राद्ध, आणि आजचं आहे ते वार्षिक या शब्दाचा अर्थ वर्ष श्राद्ध. आज हे शेवटचं श्राद्ध आहे. परत श्राद्ध करण्याची काही आवश्यकता नसते. हे शेवटचं श्राद्ध आहे. पण नक्की काय वर्ष श्राद्ध? तर आजच्या दिवसाला तो जीवात्मा आपल्या घरामध्ये परत येतो. या आमदार साहेबासाठी तर लांबवलंय. या हा बसा. तुम्ही म्हटलं तरी 5 मिनिटात संपवणार, बरं लांबवणार. हे आमच्या कीर्तनाचं असं असतं साहेब, सांगतो 2 भागाला तुम्ही आल्यावर. हे कीर्तन म्हणजे तारेवरची कसारत असते, पण श्राद्धाचं कीर्तन आहे. इतर कीर्तनाचं थोडंसं लवकर सोडलं तर मग तुमच्यासारखे लोक आले तर म्हणतात महाराज थोडंसं लांबवलं असतं तर आम्हाला फुलं पुष्पवृष्टी तरी सापडली असते, मी थोडी घाई केली. असा एक भाग आहे. आणि पुन्हा आम्ही लांबवलं आणि काही मोठी माणसं उशिरा आली तर काही चर्चा अशी ऐकायला मिळाली, आम्हाला वाटलं मगाशी सुटलं असेल म्हणून आम्ही उशिरा आलो तर चालूच ऐकले. जाऊ द्या, असं काही आमदार साहेब म्हणणारे नाही, पण आवर्जून ते आज इथं उपस्थित आहेत. मी असा विषय सांगत होतो की आज तो जीवात्मा आपल्या घरामध्ये परत येतो, सगळ्याला दर्शन देतो आणि त्या व्यक्तीला खऱ्या अर्थानं सद्गती प्राप्त होते. पण तुम्ही म्हणाल की महाराज हे तुम्ही सांगत असताना हे तुमच्यावरती आम्ही विश्वास कसा ठेवायचा? ती व्यक्ती तर दिसत नाही, मग तुम्ही काही सांगता म्हणून आम्ही ऐकून घ्यायचं, असाही एक वर्ग आहे. पण मी त्याला एक उत्तर देईन की तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणी विचार. रामायणामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले, काही अंतर काढलं आणि पुत्र विरहानं दशरथ राजाने प्राणत्याग केला, प्राण सोडला ते. आणि हा ना करता बातमी प्रभू रामचंद्रापर्यंत येऊन पोचली. वडील गेल्याचं दुःख झालं खूप, पण धर्म संकट पडलं. आता अयोध्येला परत जावं, वडील गेले म्हणून तर अवज्ञा होते का? तर वडिलांनी सांगितले 14 वर्ष अयोध्येला परत यायचंच नाही, आणि नाही जावं तर त्यांच्या अंत्यविधीला मुक्तोय. काय करायचं? धर्मसंकट. मधला मार्ग काढला फक्त. अयोध्येच्या दिशेनं तोंड फिरवलं, आपले 8 अंग जमिनीवरती टेकले आणि साष्टांग नमस्कार वडिलांना तिथूनच केला. आणि उठत असताना तिथली चिमटभर माती घेतली आणि आपल्या कपाळाला लावली वडिलांच्या नावाने पुढे गेले. वर्ष झालं. चित्रकूट पर्वतामध्ये प्रवास आहे वनवासाचा. आता उद्या वडिलांचं श्राद्ध आहे, श्राद्ध कर्म तर केलंच पाहिजे. आपल्यावरती ऋण असतं, आईचं, वडिलांचं, देवाचं, गुरुचं, पितरांचं. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा पितृन फिरलेला अभंग आहे. पिंड पदावरी दिला पुले करी बाजे झाले गया वर्जन फिटले पितरांची ऋण. पितरांचं ऋण फिरावं लागतं. आणि या न्यायानं प्रभू रामचंद्रांनी उद्याच्याला तर दशरथ राजांच्या श्राद्धाची तिथी आहे, तिथीप्रमाणे ते श्राद्ध कर्म करायचं, तारखेप्रमाणे नाही. आणि मग आता उद्या तर श्राद्ध कर्म करावं लागतंय. मग कोण आहे तिथं चित्रकूट पर्वतामध्ये? या प्रभू रामचंद्राच्या परिवारातील 3च व्यक्ती आहेत, प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता. मग प्रभू रामचंद्राने काय केलं? उद्या तर वडिलांचं श्राद्ध केलंच पाहिजे म्हणून त्या चित्रकूट पर्वतामध्ये असणारे ऋषी
मुनी जपी ऋषी पत्न्या सगळ्यांकडे गेले आणि सांगितलं उद्या 10 ते 12 आमच्या वडिलांचं श्राद्ध आहे. त्या श्राद्धाचं ठिकाण आहे मंदाकिनी नावाची नदी. चित्रकूट पर्वताच्या पायथ्याला ती नदी आहे आणि त्या नदीवरती श्राद्ध कर्म आयोजित केले. आपण सगळ्यांनी या, सगळ्याला विनंती केली आणि प्रभू रामचंद्राच्या विनंतीला मान देऊन सगळी मंडळी ऋषी मुनी ऋषी पत्न्या 100-200 जपी तपी सगळे आले त्या मंदाकिनी नदीच्या तीरावर. ते श्राद्ध कर्म सुरू केलं. तिथे प्रभू रामचंद्र तो विधी करतायत. मंत्राच्या ऋचा सगळे ऋषीवरी उच्चारतात. लक्ष्मण प्रत्यक्षात पाठीमागे उभे आहेत प्रभू रामचंद्राच्या आणि सीताबाई 100-200 ऋषी पत्न्या बसलेल्या त्या श्राद्ध कर्मा करतात. त्यांच्या समोरच अगदी प्रभू रामचंद्राच्या जवळच असं हात जोडून बसलेले आहेत. विधी संपला, माध्यान्ह झालं, डोक्यावरती सूर्य आला. मंत्राच्या ऋचा ऋषीवर्याने उच्चारल्या आणि प्रभू रामचंद्राला पाचारण करायला सांगितलं, पिंडदान करण्याकरता. त्यावेळेस सगळे ऋषी मुनी आलेले सगळ्याला आमंत्रित केलं. आज नाही का या पाटील परिवाराने आमच्या डॉक्टरनी त्यांच्या सगळ्या परिवाराने आमंत्रित केल्याप्रमाणे सगळे त्यांचे भाऊबंद पाहुणे रावळे आपतेष्ट मित्रमंडळी आमची सगळी वारकरी मंडळी बहुसंख्येने उपस्थित आहे. श्राद्धाला निमंत्रित करावं लागतं. तसं प्रभू रामचंद्राने निमंत्रित केल्याप्रमाणे सगळे आलेले आहेत. सीताबाई समोर बसलेले आहेत. माध्यान्ह झालं, वडिलांचं नाव घ्यायला सांगितलं. नाव घेतलं दशरथ राजांचं आणि पिंडदान केलं. त्यावेळेस समोर बसलेल्या सीताबाई झट दिशी उडल्या आणि खाली पाहतच एका झाडाखाली जाऊन बसल्या. त्या ऋषीपत्नीने विचार केला, त्यांच्या तर सासऱ्याचं श्राद्ध चाललेलं आहे. आमच्या समोर हात जोडून त्या समोरच खाली मान घालून बसले होते आणि वडिलांचं नाव घेतलं प्रभू रामचंद्राने म्हणजे यांच्या सासऱ्यांचं आणि पिंडदान केल्याबरोबर आपल्यापासून या उठल्या आणि खाली पाहतच दूरवरती एका जाऊन झाडाखाली बसल्या. त्याचा आम्हाला काही कारण समजलंच नाही. उठून जाण्याचा काही कारणाचा हेतू समजलाच नाही. म्हणून त्या सगळ्या मग पिंडदानाचा कार्यक्रम झाला. ऋषीपत्नीने त्या पिंडाचं दर्शनही घेतलं आणि सगळ्या त्या उठल्या तिथून. त्या ज्या ठिकाणी सीतामाई बसल्या तिकडंच त्या सगळ्या वळल्या. सगळ्या मोर्चा त्यांचा तिकडं गेला आणि खाली मान घालून बसलेल्या सीतामाईला असा गरडा घातला 100-200 ऋषीपत्नीने आणि एक प्रश्न केला आणि त्या प्रश्नाचं उत्तर ते सीतामाईने त्यांना दिलेलं आहे. त्या उत्तराचं अनुमान केलं तर ती व्यक्ती आपल्या घरामध्ये परत येते आणि सगळ्याला दर्शन देते. मग दिसत नाही हेही खरं आहे आणि येते हेही खरं आहे. तू म्हणाल दोन्ही गोष्टी खऱ्या असतात, पण ते दिसते कुणाला आणि दिसत नाही कुणाला ह्याचा थोडासा उल्लेख मी करेन. फक्त ती सीतामाईसारख्या पवित्र व्यक्तीलाच दिसते. आपल्यासारख्याला काही दोष, वाचिक मानसिक दोष असतात. त्या दोषानं अपवित्रपणे आलेल्या व्यक्तीला ती व्यक्ती दिसत नाही, पण ती येत नाही अशातला भाग नाही. ती व्यक्ती येते. मग आली तर दर्शन कुणाला दिलं तर सीतामाईला दिलं. मग तुम्ही म्हणाल कशावरून, तर त्याने प्रश्न केला, तुम्ही उठलात आणि दूरवरती झाडाखाली जाऊन बसल्याचं कारण आम्हाला काही समजलं नाही. त्यावेळेस ते कारण सीतामाईने त्या ऋषीपत्न्यांना सांगितलंय. ज्यावेळेस आमच्या पतिराजाने म्हणजे प्रभू रामचंद्राने त्यांच्या वडिलांचं म्हणजे आमच्या सासऱ्यांचं नाव घेतलं दशरथ राजांचं आणि पिंडदान केलं, त्या क्षणाला माझ्या दृष्टोपतीला आमचे सासरे म्हणजे दशरथ राजे मला दिसले. माझी आणि त्यांची नजरानजर झाली. मी त्यांना पाहिलं आणि त्याने पण मला पाहिलं. आणि आमच्या रघुवंशाचा असा नियम आहे की सासऱ्याच्या समोरच अगदी जवळच जर सून मांडी घालून बसली असेल तर ती कदाचित सासऱ्याची अमर्यादा होते आणि ती थोडीशी मर्यादा सांभाळण्याकरता मी दुरूनच त्यांचं दर्शन घेतलं आणि थोडंसं दूरवरती झाडाखाली जाऊन बसले. असं उत्तर सीतामाईने महाराज त्या ऋषीपत्न्यांना दिलेला आहे. मग या उत्तराचा अनुमान आपण आज काढलं तर ती व्यक्ती आज परत आपल्या घरामध्ये येते, सगळ्याला दर्शन देते आणि त्या व्यक्तीला खऱ्या अर्थानं सद्गती प्राप्त होते. सद्गती प्राप्त होण्याचा दिवस म्हणजे श्राद्धाचा दिवस आहे. त्या श्राद्धाकरता त्या व्यक्तीच्या भेटीकरता आपण परत एकदा एकत्रित येतो. आपलं काही भांडण तंटा द्वेष मत्सर असेल तर ते सोडून देतो आपण सगळं आणि परत सगळे आपण एकत्रित येतो आणि त्या व्यक्तीचं आज आपल्याला खऱ्या अर्थानं दर्शन होतं
म्हणून काकींच्या दर्शनाकरता ही बहुसंख्येनं आलेली मंडळी पुन्हा सगळे आपण एकत्रित आहोत. आज त्यांना खऱ्या अर्थानं सद्गती प्राप्त झालेली आहे. म्हणून अशा काकींना आमच्या देहूकर फडाच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. त्यांना चांगली सद्गती प्राप्त व्हावी अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर बोला बोला पडदेश म्हणा म्हणलं जावायला काय तुका म्हणे
नाशिवंत देव सोनारच सगळ्यांना फुलं वाटायचा कार्यक्रम झाला का फुलं घ्या वाटून सगळे आणि प्रतिमेजवळ आमचे डॉक्टर कोण तुमच्या घरातली महिला असतील भगिनी असतील तर त्यांनी पण तिथं पुष्पवृष्टी करताना आरती करता हजर आहोत डॉक्टर आणि त्यांच्या भगिनी कोण असतील त्यांच्या घरात एक आपण सगळ्यांनी विनवणीपूर्वक म्हणायचा पुष्पवृष्टी करायची त्या ठिकाणी कीर्तन सेवा सुरू शेवटाची वीणा संत
विठोबाच्या चरणी समर्पित करून इथं शिवेला विराम दे. विठोल जय जय. गणपाई राहिला भाव विश्रांती परवा पळाला औराद वाढला जन्म भरवी झाल्या व्याठा होते संची ठाईचे पाया पानटले करणी छाया ब्रह्मीची जोडले न करे अविनाश आनंद घर अमर मूर्ती समचरण देखिला जुना ठेवादे बहुता काळाचे ठेवणे लोकले होते ठाव चरण चुकविला आता या जीवाची नसू पडल्या मिठी कामन त्याला तिथे दुसऱ्याची विठाला व्हावे त्या